ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावरती सध्या आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत खरं तर महाराष्ट्रातील असंख्य मराठा कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या परिसरामध्ये सर्व आंदोलनकर्ते जे आहेत ते आपल्या गाड्या घेऊन या ठिकाणी आलेले होते, मात्र कोर्टाने काही निर्देश जे आहेत ते देण्यात आले। त्याचबरोबर ती मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा या आंदोलनकर्त्यांना सूचित केलेलं होतं की आपल्याला जे आहे ते कोर्टाचे जे आहे ते नियम पाळायचे आहेत, तुम्ही रस्ता जो आहे तो खुला करून द्या। आणि याच मनोज जरांगे पाटील यांच्या साथ जी घातलेली होती त्याला आवाज देत हे सर्व जे आंदोलनकर्ते जे आहेत ते आंदोलनकर्त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी पार्क केल्या, त्या सर्व गाड्या त्या ठिकाणाहून काढून आता हे सर्व आंदोलनकर्ते जे आहेत ते वाशीमधल्या APMC मार्केट परिसरामध्ये जे आहेत ते सध्या या आंदोलनकर्त्यांनी आपल्या गाड्या पार्क केल्या आहेत आणि गाड्या पार्क करून याच्यामध्येच हे सर्व जे आंदोलनकर्ते आहेत ते सध्या विश्रांती घेताना दिसत आहेत। खरं तर एकीकडे पावसाची रिपरिप जी आहे ती सुरू आहे, मात्र अशामध्ये सुद्धा जो आरक्षणाच्या संघर्षाचा लढा जो आहे तो या आंदोलनकर्त्यांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या सर्व ज्या गाड्या आहेत खरं तर महाराष्ट्रातल्या विविध भागातून जे आलेले हे सर्व आंदोलनकर्ते आहेत आणि या आंदोलनकर्त्यांनी खरं तर आपल्याला आरक्षण मिळावा यासाठी मुंबईमध्ये जो आहे तो ठिय्या मांडून ठेवलेला आहे। या सर्व आंदोलनकर्त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या सध्या वाशी येथल्या APMC मार्केटमध्ये ज्या आहेत त्या दाखल झाल्या आहेत, त्यांनी या ठिकाणी पार्क केल्या आहेत। आपण बघू शकतो की पार्क केलेल्या गाड्यामध्येच हे सर्व आंदोलनकर्ते जे आहेत ते विश्रांती सध्या घेताना आपल्याला सध्या दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहे ते सर्व आंदोलनकर्ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि जवळपास गेली 4 दिवस हे आंदोलनकर्त्यांच्या ज्या सर्व गाड्या होत्या त्या आझाद मैदानाचा जो सर्व परिसर होता या परिसरामध्ये ज्या होत्या, मात्र या ठिकाणाहून ज्या कोर्टाने काही निर्देश दिले त्याचबरोबर ती मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा खरं तर या आंदोलनकर्त्यांना साथ घातलेली होती की या ठिकाणाहून ज्या आपल्या गाड्या आहेत त्या बाहेर काढा। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या सर्व गाड्या ज्या आहेत त्या आता वाशीच्या APMC मार्केटमध्ये आलेल्या आहेत पार्किंगसाठी आणि या गाड्यामध्येच हे सर्व आंदोलनकर्ते आहेत ते विश्रांती घेत आहेत। खरं ते आंदोलनकर्त्यांकडून आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। खरं तर आझाद मैदानाच्या परिसरामध्ये तुम्ही गाड्या पार्क केलेल्या होत्या, मात्र त्या ठिकाणाहून तुम्हाला गाड्या हटवण्याच्या सूचना दिल्यात। तुम्ही आता APMC मार्केटमध्ये या ठिकाणी आलात, खरं तर पावसाची रिपरिप सुरू आहे, मच्छर सुद्धा आहेत, मात्र अशामध्ये सुद्धा तुम्ही तग धरून आहेत, काय सांगाल? आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय इथून जाणार नाही आणि मच्छर नाही काही बी असलं तरी आम्ही इथून जाणार नाही। खरं तर पाऊस सुरू आहे, थंडीचं वातावरण आहे, जास्ती कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतीनं भक्कमपणे उभा आहेत, मात्र ज्या ठिकाणाहून तुम्हाला गाड्या हटवण्यात या सर्व निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? नाही, हा निर्णय खूप चुकीचा केला त्यांनी आणि आम्ही म्हणजे तिथून निघालो 9 वाजता, इथं पोहोचलो, ट्रॅफिक जाम होतं, इथं आम्ही 12, 12:30, 1ला आलो। इथं येऊन आम्ही जेवण केलं, इथं आपलं जेवण आहे ते जेवण केलं आणि इथं झोपलो। आता खूप मच्छर वगैरे भरपूर आहे। आता उद्या सकाळ झाल्याच्या नंतर परत अजून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे तुम्ही जाणार? हो, 5:30च्या लोकलने आम्ही परत CST स्टेशनला जाणार। आपण या ठिकाणी बघू शकतो की हे सर्व आंदोलनकर्ते आहेत, यांचा हा आरक्षणाच्या संघर्षाचा लढा आहे तो सुरू आहे। खरं तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मच्छर असून किंवा काही जरी चावले तरी आमचा जो संघर्ष आहे हो असा सुरू राहणार आहे, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी जी ठाम भूमिका आहे ते सर्व आंदोलनकर्ते घेताना पाहायला आपल्याला सुद्धा मिळत आहे। कॅमेरामॅन हरीश नेगीसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।